नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे जास्त मोठा नाही बनवत, छोटाच बनवते. असं काय नाही, आज सहज व्हिडिओ बनवते मी. आणि असं पण मला वेळ नाही भेटत तर मी ब्लॉग टाकीतच नाही जास्त. पण आज असंच वाटलं एखादा ब्लॉग बनवावं म्हणलं. तर कशाबद्दल, त्या कमेंटबद्दल, खराब कमेंटबद्दल. मला असं वाटतं, कोणाचे कसेही व्हिडिओ असो, आपल्याला फक्त बघण्याशी मतलब आणि ऐकण्याशी. ते व्हिडिओ बघायचे, त्याला खराब कमेंट करायची, काहीतरी अभद्र भाषा वापरायची. तुम्हाला माहिती, तुमच्या अशा ह्या कमेंटमुळं कितीतरी घरात भांडणं लागते. तर कितीतरी आयडिया बंद पाडल्यात लेडीजने. काम करीत नाही सोशल मीडियावरती, त्या अक्षरशः आयडिया बंद करून बसलेल्या आहेत, कारण की ही घाण कमेंट येतात म्हणून. पण माझे व्हिडिओ पण एवढे साधे येतं, तरी पण एवढं घाण काय, एक व्हिडिओला घाण कमेंट येत. एकदम साधे सिंपल व्हिडिओ आहे. जे रोजचे बघणारे आहेत ना, त्यांना माहिती माझे व्हिडिओ कसे आहेत. त्याच्यासाठी ना, आपण दुसऱ्याला बोलतो ना, 10 वेळा विचार करायचा. कधी कधी काय होतं, आपण लोकांसाठी खड्डा खणतो ना, आपल्याला त्यात उडी टाकायचा कधी कधी टाईम येतो. अरे काय फरक पडतो सरळ आणि साध्या मनाने राहायला? काय फरक पडतो मला सांगा ना. जाऊ दे ना, ते त्यांचे कसे व्हिडिओ बनवतात, त्यांच्या घरातल्यांना माहिती. ते आपल्याला काहीच घेणं देणं नाही. पण कसं आहे, खराब कमेंट करतात ना, त्यांच्या रक्तातच गुण खराब. तुम्ही म्हणता की मी अशी का बोलते म्हणून. एक दिवशी अशी कमेंट येते ना, एवढं जीवाला लागतं ना. पण त्याचा विचार करत बसते की ही कमेंट अशी काय येते, की हा व्हिडिओ कुठं चुकीचा आहे. कधी कधी असं वाटतं. परत तो व्हिडिओ बघते मी, नंतर परत ऐकते, परत विचार करते की हा व्हिडिओ काहीच चुकीचा नाही आहे. मग ही अशी का कमेंट करतात. तुमच्या अशा बावळट कमेंटमुळं कितीतरी लेडीज सोशल मीडियावरती काम करायचं सोडून दिले. त्यांनी आयडिया बंद करून बसल्यात. ते त्यांचं घर चालतं, ते दुनियाला सुंदर दिसावं म्हणून व्हिडिओ बनवत नाहीत. त्यांचं घर चालतं ह्याच्यावरती काम करतात ते. तुम्हाला माहीत नाही ना, तुम्हाला माहीत नसलं ना, तर तुम्ही ह्याच्यावर काम करू शकताय. आता किती माझे साधे व्हिडिओ येतात, तरी त्याला एवढी खराब कमेंट. नशीब नवरा चांगला आहे माझा. वावट माणूस म्हणून काच त्याने खराब पेताडा नवरा असला तर बोलणार की नाही, काच तुला एवढी खराब कमेंट केली, कोणच लाभतो तो तुझा. पेताड्याचं काम माहिती आहे तुम्हाला. नशीब नवरा चांगला आहे माझा, समजदार आहे. त्याच्यासाठी कधी आपण लोकाला बोलताना कधी तोंड सांभाळून बोलायचं नाही. त्यांचा आपला काही संबंध. कुणी अधिकार दिला तुम्हाला कोणत्या स्त्रीची बदनामी करण्याचं? तिच्या घरातले सांगते ना तिला, कुठं चुकीचे व्हिडिओ असले तर सांगते ना ते. आपल्याला खराब कमेंट करायची काहीच गरज नाही. तुम्ही नाही म्हणता की यांचं कमेंट होऊनच असतं. एवढंही घाण कमेंट करता, एवढी ती कमेंट वाचायला सुद्धा एवढी घाण वाटतं, एवढी घाण कमेंट करतात. तुमच्या घरी करताना तुमच्या घरच्या लेडीजला बोलताना तुम्ही असं या पद्धतीत बोलताना तुम्ही. पण हे कसं आहे, एखादं पुढं चाललं असलं ना, त्याला मागं कसा उडून घ्यायचा हे तुमच्यासारख्या भावट माणसाला ना खरंच माहिती आहे. खूप आयडिया त्यातली. पुढं नाही जाऊ द्यायचं, मागं राहायला पाहिजे. हे पुढं का चाललं होतं, दुसऱ्याचं वाईट बघून आपलं चांगलं होत नसतं. मला असं वाटतं. तुम्हाला राग काय आहे ना, की ही असं का अशी बोलते. पण एवढं डोकं खराब झालं ना आज एक कमेंट वाचून. आणि काय बोलतो आपण, कोणाला काय बोलतो, ह्याचं कधी पण भान ठेवायचं. कोणत्या घरातल्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला, का घरातलं भांडण सांगितलं तुम्हाला, आता पैशाच्या व्यवहाराबद्दल सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं मी सोशल मीडियावरती? असं काहीच सांगत नाही. मग आपला काय अधिकार येतो कोणाला वाईट बोलण्याचा? काहीच नाही अधिकार येत. आणि जे खराब कमेंट करतोय ना, तो माझे व्हिडिओ पूर्ण बघत. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवला आहे. नका कोणाच्या अनाथ माते घालू, नका कोणाचा संसार उद्ध्वस्त करू. तुमची ती कमेंट ना लय भारी पडते संसारात. आई वडील कधी मुलांना वाईट वळण लावत नाही, तर चांगलंच वळण लावतात. असं म्हणू पण शकत नाही की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला वाईट वळण लावलं म्हणून.
तसं नाही म्हणू शकत, पण कधी पण लोकाला बोलताना थोडंसं भान ठेवायचं.